ठाणे एलिव्हेटेड रोड टनेल प्रकल्पात 3,000 कोटींचा भ्रष्टाचार. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्यावा, संजय राऊतांची मागणी. ठाणे एलिव्हेटेड रोड टनेल प्रकल्पातून 3,000 कोटी रुपये संबंधित खात्याचा मंत्री मिळवतो. ही महाराष्ट्र राज्याची लूट आहे. अशा हजारो कोटीतून मागील विधानसभेची निवडणूक लढवली गेली. मेगा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटींचा निधी दिलेला असून या पैशातून आमदार खासदारांसाठी मते आणि यंत्रणा विकत घेण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषदेत केला आहे. 14,000 कोटी रुपयांचे टनेल प्रकल्प या कंपनीला देण्याचा घाट घातला होता. मात्र दुसऱ्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानायला हवेत, असे राऊत यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टर फाडून टाकला, असे म्हणत राज्यात चालणारा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयाने देशासमोर आणल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकायला तयार नाहीत, म्हणूनच सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र मध्यवर्ती कारागृह या माध्यमातून विस्तृत लेखन केलं आहे, असंही खासदार राऊत यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात तुरुंगात जायला पाहिजे असे सर्व लोक आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह करत मंत्रिमंडळाला कारागृहाचा दर्जा दिला पाहिजे, अशी उपरोधिक टीका राऊत यांनी केली आहे. सार्वजनिक हितापेक्षाही प्रचंड भ्रष्टाचार, 3,000 कोटी रुपये ऑन. विचार करा, या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा रेट किती आहे. तर एका प्रोजेक्टमध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे 3,000 कोटी रुपये जास्त घेणार. 3,000 कोटी रुपये आकडा लक्षात घ्या. 3,000 रुपये नाहीत किंवा 300 रुपये नाहीत किंवा 3 लाख रुपये नाहीत. 3,000 कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये जो मंत्री, त्या खात्याचा मंत्री मिळवतो, ही महाराष्ट्राची लूट. आणि त्या अशा हजारो कोटीतून निवडणूक मागच्या ह्याच्यात लढली गेली. हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे, यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून. आणि याच मेगा इंजिनिअरिंगनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये दिले निवडणुकीच्या आधी, शेकडो कोटी. आणि त्याच माध्यमातून आमदार खासदार मतं विकत घेण्यात आली, यंत्रणा विकत घेण्यात आली. त्याची भरपाई म्हणून 14,000 कोटीचं टेंडर या टनेलचं हे त्यांना देण्याचं हा ट्रस्टला. पण लार्सन टुब्रोसारखी एक नामवंत कंपनी ती सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्याने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टराटरा फाडून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये काय चाललं आहे. खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत, एकनाथ शिंदे MMRDA सांभाळतात, त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला पाहिजे. कारण हा भ्रष्टाचार आहे. मेगा इंजिनिअरिंगकडून इन ॲडव्हान्स हजारो कोटी रुपये लोकांनी घेतलेले आणि त्या बदल्यात नियमबाह्य पद्धतीने टेंडर त्यांना देण्याचा प्रयत्न झाला. बॅरिस्टर अंतुल यांनी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी पैसे गोळा केले 2-5 कोटी रुपये. तेव्हा काँग्रेसनं त्यांचा राजीनामा दिला. लक्षात घ्या, शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा काँग्रेसने घेतला कारण त्यांच्या मुलीचे मार्क वाढवण्याचा एक प्रकरण समोर आलं. ही परंपरा आहे या महाराष्ट्राची. आणि 3,000 कोटीचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयानं समोर आणून सुद्धा देवेंद्र फडणवीस या गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाही. आणि वर तोंड वर करून सांगतात, प्रशासनातला भ्रष्टाचार मी सहन करणार नाही, जे भ्रष्टाचार करतील त्यांना तुरुंगात टाकलं जाईल. म्हणून आज सामनाचा अग्रलेख आपण जरूर वाचा. त्या अग्रलेखाचं हेडिंग आहे, टायटल आहे, देवेंद्र मध्यवर्ती कारागृह. कारण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुरुंगात जायला पाहिजेत असे सगळे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं केलं पाहिजे, कारण मंत्रिमंडळालाच त्यांनी कारागृहाचा दर्जा दिला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.